बताइए कोई उदाहरण है आप लोगों के सामने जिसने बाबा साहब की सपनों को पूरा करने की कोशिश की? एक बार नहीं तो चार बार बाबा साहब की इस बात को सफलतापूर्वक पूरा करने का काम मान्यवर कांशीराम साहब और आदरणीय परम आदरणीय बहन जी ने उत्तर प्रदेश के अंदर करके दिखाया। एक उदाहरण बताइए महाराष्ट्र के अंदर इतने सारे संगठन बना के रखे हो, इतने सारे सोशल संगठन बना के रखे हैं, 56 अलग अलग पार्टियां बना के रखे हैं, लेकिन किसी को ये जाग नहीं आई कि मैं बाबा साहब के सपनों को कम से कम इस नागपुर के अंदर 5.5 लाख लोग रहते हैं। बाबा साहब ने यहाँ दीक्षा भूमि में धम्म परिवर्तन किया है, कम से कम उसकी याद को ताजा करते हुए एक खासदार निकाल के बाबा साहब के नाम से देते तो शायद मुझे लगता कि नहीं, हमारे लोग बड़े बाबा साहब की बात को मानते हैं। लेकिन नहीं, हम लोग तो केवल आपस में लड़ने के लिए बने हैं साथियों। गुलामगिरीच्या नाशासाठी भांडला रे भांडला, गुलामगिरीच्या नाशासाठी भांडला रे भांडला, पण गांधीने हरिजन डाक तुला रे लावला। म्हणजे 1956च्या नंतर सुद्धा आणि त्याच्या आधी सुद्धा बाबासाहेबांना हे माहित होतं की ह्या देशामध्ये काँग्रेस जे आहे आणि काँग्रेसचं नेतृत्व जे महात्मा गांधीजी करतात ते ह्या बहुजन समाजाला इथल्या व्यवस्थेमध्ये तसंच राहू देऊ इच्छित आहे। ही जी वर्णव्यवस्था आहे त्या वर्णव्यवस्थेला आणि या जाती व्यवस्थेला बदलू इच्छित नाही आणि त्या बनियाच्या गोळगोळ भाषेला, कारण टिळक ब्राह्मण जेव्हा बोलत होता लोकांना ते पचत नव्हतं, बरोबर वाटत नव्हतं, लोक जुळले नव्हते। परंतु तुम्हाला माहित असेल एखादा बनिया जर दुकानदार असला तर तो आपल्या गिराईकाला वापस पाठवत नाही, तो वापस जाऊ देत नाही, चांगला गोड गोड बोलतो आणि भाईजी बहुत दिनों बाद आए हैं, आपके लिए चाय मंगाते हैं, रुक जाओ भाई, क्या होना, आपके सेवा के लिए हम बैठे हैं। गांधीजींनी भारतातल्या बहुजन समाजाला आपल्या सोबत लावलं आणि त्याचे दुष्परिणाम जे आहे ते स्वतः बाबासाहेब हयात असताना दोनदा त्यांना पराभूत व्हावं लागलं। म्हणजे हिमालयापेक्षा मोठ्या उंचीचा व्यक्ती, ज्यांच्या शिक्षणाची, ज्यांच्या बुद्धिमत्तेची बरोबरी जगात कोणी करू शकत नाही, ह्या देशामध्ये संविधान बनवायचं होतं तेव्हा बाबासाहेबांशिवाय दुसरा कोणताही पर्याय जगामध्ये उपलब्ध नव्हता। अशा त्या थोर पुरुषाला दोनदा पराभूत व्हावं लागलं। त्यानंतर 1956 नंतर सुद्धा माझी माय बहीण गावागावामध्ये सांगत होती की पण गांधीने हरिजन डाक तुला रे लावला। मान्यवर कांशीराम साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या आधारे आम्ही या देशाचे मालक बनू शकतो, या लाल किल्ल्यावर निळा झेंडा फडकवू शकतो, हे आम्हाला सांगितलंच नाही तर हे होऊ शकते अशा प्रकारचा प्रण सुद्धा केला। परंतु महाराष्ट्रातल्या लोकांनी जेव्हा पाहिलं की ज्या महाराष्ट्रामध्ये शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला, परंतु इथे होऊ शकत नाहीची लहर जेव्हा मान्यवर कांशीरामजींना बलवत होताना दिसली तर ते उत्तर भारतात गेले आणि उत्तर भारतामध्ये ती चळवळ यशस्वी केली आणि त्याचा परिणाम असा दिसतो की आजच्या घडीला संपूर्ण भारतामध्ये एकीकडे खूप सारे लोक असे म्हणतात की बहुजन समाज पार्टीचं अस्तित्व संपलं आहे, पण दुसरीकडे वस्तुस्थिती अशी आहे की आज संपूर्ण भारतामध्ये 6 ज्या राष्ट्रीय पक्ष आहेत, 6 ज्या प्रमुख राष्ट्रीय पार्ट्या आहेत त्याच्यापैकी एक पार्टी ही बहुजन समाज पार्टी आहे जी मान्यवर कांशीरामजींनी बनवली। आणि एवढंच नाही
तर भारतामध्ये ज्या ज्या लोकांना मतं मिळालेले आहे, भाजपाला, काँग्रेसला आणि त्याच्यानंतर सर्वात जास्त मतं म्हणजे मताच्या आधारावर संपूर्ण भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकावर ज्यांना मतं मिळालेले आहे त्या पक्षाचं नाव आहे बहुजन समाज पार्टी. आणि हे करण्याचं काम आदरणीय कांशीरामजींनी केलं, माननीय कांशीरामजींनी केलं. जेव्हा कांशीरामजी सांगायचे आपल्यामध्ये, तर तेव्हा आम्ही जेव्हा पेंटिंग करायचं आणि असे वेळे झालेले तुमच्यासारखे लोक जेव्हा समाजामध्ये हे सांगत होतो की आपल्याला बाबासाहेबांच्या विचाराच्या आधारे आम्ही परिवर्तन करू शकतो, तेव्हा लोक म्हणायचे की हे काही होऊ शकत नाही. मग मान्यवर कांशीरामजींच्या बाबतीत काही ना काही कोणतं वाईट बोलायचे. परंतु कांशीरामजींचं निधन झाल्याबरोबर जे जे लोक कांशीरामजींच्या बाबतीत निगेटिव्ह बोलत होते ते सर्व लोक पॉझिटिव्ह बोलायला लागले की बाबासाहेबांनंतर सर्वात जास्त प्रभावशाली काम जर कोणी केलं असेल तर ते मान्यवर कांशीरामजींनी केलं. आणि कांशीरामजी नंतर मग आता 2001 मध्ये स्वतः कांशीरामजींनी स्वतःच्या हयातीमध्ये बहन कुमारी मायावतीजींना बहुजन समाज पार्टीचं अध्यक्ष बनवलं, स्वतःच्या ह्या चळवळीचा उत्तराधिकारी बनवलं. मात्र ज्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये बहनजी विषयी वेगवेगळ्या प्रमाणात बोलण्याचं प्रमाण चालू ठेवलं, आजही बहनजीच्या विषयी कोणी जर चांगलं बोललं 4-5 लोकांमध्ये तर 1-2 शहाणे बहनजीच्या विषयी काही वेगळं बोलताना, चुकीचं बोलताना आपल्याला दिसतात. मित्रांनो, माझ्या बहिणींनो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हापासून बाबासाहेबांची चळवळ झाली, जेव्हापासून बाबासाहेबांनी आपल्याला विचार सांगितला, संपूर्ण भारतामध्ये बाबासाहेबांचा विचार घेऊन तो निळा झेंडा खांद्यावर घेऊन अनेक नेते पुढे गेलेत. परंतु ज्यांनी 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा नाही तर 4-4 वेळेस मुख्यमंत्री पद हासिल केलं असं जर कोणी असेल तर ते फक्त बहन आणि बहन मायावतीजी आहे. माझ्या जिम्मेदार लोकांनो, माझ्या अनुयायांनो, कार्यकर्त्यांनो, तुम्ही मला सांगू शकता की असा कोणता नेता आहे बहन मायावतीजी व्यतिरिक्त की जो कोणत्या तरी राज्याचा, कोणत्या तरी प्रदेशाचा निळा झेंडा खांद्यावर घेऊन जय भीम म्हणत मुख्यमंत्री झालेला आहे? एखादं नाव असेल तर तुम्ही सांगा. एकही नाव नाही. परंतु बहन मायावतीजी याविषयी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये जी पेरल्या गेलं, ते जे पेरल्या गेलं ते कोणी पेरलं हे तुम्हाला समजणं फार महत्वाचं आहे. आपल्याला वाटते की हा बाजूचा जो आहे, म्हणजे पहिलेच्या काळामध्ये आपल्या मोहल्ल्यामध्ये कोणी जर काँग्रेसमध्ये गेला तर त्याला हरिजन म्हणायचे, कोणी जर काँग्रेसमध्ये गेला तर त्याला आपली पोरगी देत नव्हते. काही लोक जे निळे झेंडेवाले आहे ते सांगून ठेवायचे, लिहून ठेवायचे की माझ्या मैतीच्या वेळेस हा माणूस उपस्थित नाही राहिला पाहिजे, हा हरामखोर आहे, हा बाबासाहेबांचा विरोधक आहे. परंतु हळूहळू मग आमचे नेते काँग्रेसकडे गेले, मग कार्यकर्ते काँग्रेसकडे गेले. आता तर असं आहे की प्रत्येक लाईनमध्ये जर आपण पाहिलं तर 1-2 चमचे, दलाल, भडवे आणि काय काय त्यांच्यासाठी शब्द आहे किंवा हरिजन यांची रांग आपल्याला लागलेली दिसेल. परंतु हे मुद्दामून नाही झालं. याच्यासाठी मान्यवर कांशीरामजींनी ज्या प्रकारे वोट हमारा राज तुम्हारा, नहीं चलेगा नहीं चलेगा हा नारा देऊन स्वतःच्या मताच्या भरोशावर हा देश बाबासाहेबांच्या विचारधारेने चालविण्यासाठी मार्गक्रमण केलं आणि ह्या देशामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा राजकीय पक्ष तयार केला. तर पहिल्या क्रमांकावर त्यावेळेस मताच्या आधारावर होतं भाजप,
दुसऱ्या बाजूला काँग्रेस जो आहे, जो अनेक वर्षापासून इथे सत्ता उपभोगत आहे, मताच्या आधारावर तो होता दुसऱ्या क्रमांकावर. आणि कांशीरामजींच्यामुळे बहुजन समाज पक्ष हा जो निळ्या झेंड्याचा पार्टी, बाबासाहेबांच्या विचारांनी चालणारा जो पक्ष आहे, तो तिसऱ्या क्रमांकावर होता. आणि तिथेच थांबले नाही, तर कांशीरामजी म्हणाले की आम्ही तिसऱ्या नंबरवर राहून आमचं समाधान होत नाही, तर आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला पहिल्या नंबरवर जायचं आहे. मग ज्याला तिसऱ्या नंबरवाल्याला पहिल्या नंबरवर जर जायचं असलं, तर दुसरा नंबरवाला तिसऱ्या नंबरवर आल्याशिवाय आपण दुसऱ्या नंबरवर जाणार नाही, आणि पहिल्या नंबरवाल्याला दुसऱ्या नंबरवर टाकल्याशिवाय आपण पहिल्या नंबरवर जाणार नाही. हे सर्व लोकांनी समजून घ्या. मग जसंही काँग्रेसला असं वाटलं की आम्ही दुसऱ्या नंबरवर आहोत, आणि हा तिसऱ्या नंबरवाला जो आहे निळे झेंडेवाला, आतापर्यंत मी 1981 मध्ये पहिल्यांदा मतदार झालो. माझ्या घरी रिपब्लिकन पक्षाचे लोक आले, खोब्रागडे असल्यामुळे, उमाकांतजी रामटेके माझे सख्खे भाऊजी, त्याच्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे लोक आलेत आणि ते म्हणायला लागले की आता आपल्याला निवडणुकीमध्ये सक्रिय भाग घ्यायचा आहे. मी म्हटलं बघा आपला उमेदवार कोण राहणार आहे, तर ते म्हणाले की नाही नाही, आता हा जो भाजप आहे तो मोठ्या प्रमाणात पुढे येऊन राहिला आहे, आणि आपल्याला जे आहे यांचा पाडाव करण्यासाठी, 1981 ची गोष्ट सांगतो, आपल्याला पाडाव करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता काँग्रेसला मतदान करायचं आहे. तेव्हापासून आम्ही जे भेऊन राहिलो, म्हणजे प्रत्येक निवडणुकीमध्ये ह्या काँग्रेसच्या बगलबच्च्यांनी, यांच्या चमच्यांनी, यांच्या दलाल आणि भडव्यांनी, यांच्या हरामखोरांनी, बाबासाहेबांच्या चळवळीला विरोध करणाऱ्यांनी, बाबासाहेबांची चळवळ नेस्तनाबूत झाली पाहिजे असा विचार करणाऱ्यांनी सांगितलं की आता आपल्याला भाजपाला रोखायचं जर असेल तर काँग्रेसला मजबूत केलं पाहिजे. आणि काँग्रेसला मजबूत करण्यासाठी मग ज्या काँग्रेसपासून, ज्या गांधीपासून उच्चवर्णीय सर्व पळाले बीजेपीकडे गेलेत, जाती धर्माच्या नावाखाली, देवाच्या नावाखाली. ज्या ओबीसी जो कालपर्यंत काँग्रेसकडे होता तो सुद्धा पळाला, तो बीजेपीकडे गेला. मग कोण राहिलं, मुसलमान लोक, आदिवासी लोक आणि अनुसूचित जातीचे लोक. मग त्यांना असं वाटलं की मुसलमानांना लवकर भेवाडता येते, कारण बीजेपी मुसलमानांना भेवाडत आहे आणि मुस्लिम सुद्धा भेट आहे, आणि त्याच्यामुळे आपला फायदा होतो. मुस्लिम काँग्रेसकडे गेले तर काही हरकत नाही, पण त्यांना असं वाटलं की हे जे बाबासाहेबांचे लोक आहे हे काही बराबर नाही आहे, हे कांशीरामजीच्या नादी लागले. आणि कालपर्यंत जे आमच्या दारू पव्वावर आणि 500 रुपयावर समाधान मानत होते, ते आता खुर्ची मागायला लागले, ते सत्ता मागायला लागले, या देशाचे राजे बनण्याची त्यांची इच्छा निर्माण झालेली आहे. तर मग ह्या लोकांना रोखलं पाहिजे. मग रोखण्यासाठी काय करायचं, ज्या प्रकारे कांशीरामजींवर त्यांनी अनेक आरोप केले, तशाच प्रकारे बहन मायावतीजीवर यांनी आरोप करणं चालू केलं. सतीशचंद्र मिश्रा आहे आणि ही बीएसपी जी आहे ती संपली त्याच्यामुळे, एका बामणामुळे. अरे तुमच्या काँग्रेसकडे 40% लोक बामण आहे. राहुल गांधी, राजीव गांधी, त्याचे इंदिरा गांधी पासून नेहरू पासून हा पक्ष सांभाळणारे सर्व ब्राह्मण आहेत, ते नाही डुबली. आणि एक माणूस आला त्याच्यामुळे. परंतु अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे जे आहे, कांशीरामजी खूप चांगले होते, परंतु बहन मायावती जी आहे ती चळवळीला संपवत आहे, अशा प्रकारे सांगत आणि शहाणपणा देत ज्याला कॉर्पोरेटर निवडून आणण्याची अक्कल नाही, जो कॉर्पोरेटर निवडून आणू शकत नाही, जो आमदार निवडून आणू शकत नाही, तो 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेला, आणि मान्यवर कांशीरामजींनी सर्व दृष्टीनं तपासून ज्या बहनजीवर विश्वास ठेवला, त्या बहनजीवर वेगवेगळे आरोप लावून ह्या सर्व लोकांमध्ये, विशेषतः आमच्या लोकांमध्ये भ्रम निर्माण करून यांना भ्रमित करण्याचं काम केलं. आणि आमचे लोक सुद्धा जे आहे ते भ्रमित व्हायला लागले. आणि मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात दिसते तुम्हाला 90% लोक, आपल्या नागपूरमध्ये 90% बौद्धांनी
सर्व भारत जो आहे गांधीपासून दूर जात आहे, सर्व भारत जो आहे बाबासाहेबांच्या जवळ जात आहे, आणि जो बौद्ध बाबासाहेबांसाठी स्वतःची प्राण देण्याची तयारी ठेवतो तो मात्र मागच्या लोकसभेच्या वेळेस निवडणुकीच्या वेळेस 90% मतं जे आहे ते काँग्रेसला दिले, गांधीला दिले की नाही? दिले की नाही? आणि ही हरामखोरी कोण केली? हे ह्या देशामध्ये बराबर षडयंत्र पेरल्या जात आहे. हा जो दुसऱ्या नंबरचा जो माणूस आहे काँग्रेस, जो आहे काँग्रेस दुसऱ्या नंबरवर आहे, बीएसपी तिसऱ्या नंबरवर आहे. ही बीएसपीला खाली गेल्याशिवाय, हिला मागे ढकलल्याशिवाय काँग्रेस जी आहे पुढे जाऊ शकणार नाही. त्याचं अस्तित्व खतऱ्यात आलेलं आहे, गांधीचं अस्तित्व खतऱ्यात आलेलं आहे, या काँग्रेस पक्षाचं अस्तित्व खतऱ्यात आलेलं आहे. म्हणून ते मायावतीविषयी, बहनजीविषयी आणि बीएसपी विषयी जागोजागी भ्रम फैलवण्याचं काम करतात. आणि आमचे अनेक मित्र स्वतः भ्रमित होतात, ते तर भ्रमित होतात, पण लोकांना सुद्धा भ्रमित करतात. तर मित्रांनो, ही परिस्थिती बदलवायची आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे की नाही पाहिजे? आवाज नाही आला. ही परिस्थिती बदलली पाहिजे की नाही बदलली पाहिजे? या देशामध्ये बाबासाहेबांच्या विचारधारेच्या आधारावर जो बहुजन समाज आहे, आज ओबीसी लोक जोपर्यंत भाजपा काँग्रेसकडे होते, 60 वर्ष काँग्रेसचं राज्य राहिलं. ओबीसी जसेही काँग्रेसकडून देवाच्या, धर्माच्या आणि राष्ट्राच्या नावाखाली भाजपाकडे आले, भाजपाचं राज्य आलं. आज निळ्या झेंड्याच्या बाबासाहेबांच्या, तुमच्या आमच्या प्रयत्नामुळे हा जर ओबीसी आपल्या जवळ आला, बाबासाहेबांच्या विचारधारेच्या जवळ आला, तर बाबासाहेबांच्या विचारधारेचं या देशामध्ये 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, तर 500 वर्षपर्यंत या देशावर बाबासाहेबांच्या विचाराचं राज्य राहील आणि या देशावर बाबासाहेबांच्या विचाराची हुकूमत राहील. अजूनही काही लोकांना असं वाटते की हे होऊ शकत नाही. त्या माझ्या सर्व बांधवांना मला हे सांगायचं आहे की हे मान्यवर कांशीरामजींची आज आपण त्यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ त्यांना जेव्हा आठवण करतो, तर ज्यांनी फुले, शाहू, भीमा नंतर बहुजनांचा वाली, फुले, शाहू, भीमा नंतर बहुजनांचा वाली, घरोघरी पेटवितो क्रांतीच्या मशाली, ह्या साऱ्या कामाचे तो मागत नाही दाम. वारे वा, धन्य कांशीराम. त्या कांशीरामजींच्या स्मृतिदिनी आपण इथे एकत्र आलेलो आहोत. आम्ही 5 नाही, कमी नाही, बाबासाहेबांच्या विचारधारेच्या आधारेच आणि जी सक्षम नेतृत्व आहे आपलं बहनजी, त्या बहनजीच्या नेतृत्वाखाली आम्ही सुद्धा या देशाचे शासनकर्ते बनू शकतो आणि हे होऊ शकते. बहुजन समाज पार्टी बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिवशी 14 एप्रिल 1984 रोजी स्थापन झाली. पण ही पार्टी स्थापन करण्यापूर्वी संपूर्ण देश पातळीवर, एका राज्यात नाही, एका जिल्ह्यात नाही, संपूर्ण देश पातळीवर बहुजन समाजाच्या अराजकीय मुळा, नॉन पॉलिटिकल रूट्स, की ज्या समाजाला मुळाच नाही, आधारच नाही, तो समाज पार्टी कसा चालवेल, पार्टीच्या उमेदवारांना मतं कोण्या आधारावर देईल, बाबासाहेबांचं स्वप्न साकार कसा करेल, यासाठी 1965 पासून मान्यवर कांशीरामजींनी पुणे जे महात्मा फुलेंच्या चळवळीचं केंद्र होतं, ज्या पुण्यामध्ये 24 सप्टेंबर 1932 रोजी पुणे करार झाला आणि पुणे करारातून गांधींनी, फुले आणि शाहू महाराज आणि बाबासाहेबांनी सुरू केलेली प्रकाशाकडे जाणारी चळवळ ही रोखण्याचा प्रयत्न केला आणि ती अंधाराकडे कशी पुन्हा जाईल यासाठी कट रचण्यात आला आणि पुणा करार हा बहुजन समाजावर थोपण्यात आला. आमचं असं म्हणणं आहे की 1917ला राजर्षी शाहू महाराजांनी जेव्हा 1919चा पहिला इंडिया ॲक्ट बनण्याची
प्रोसेस सुरू झाली होती तेव्हा राजर्षी शाहू महाराजांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करण्यासाठी आपले सहकारी भास्करराव जाधव यांना इंग्लंडला पाठविलं होतं. म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ याची मागणी शाहू महाराजांनी 1917लाच केली होती आणि तोच धागा पकडून बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली आणि इंग्रज सरकारने ती मान्य केली. या सगळ्या पार्श्वभूमीचा मान्यवर कांशीरामजींनी अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर 1965 पासून पुण्याला या चळवळीचा आधार कसा मजबूत होईल आणि ही चळवळ देशव्यापी कशी बनेल याच्यावर त्यांनी चिंतन केलं आणि पुण्यापासून आपल्या ह्या चळवळीला सुरुवात केली. कर्मचाऱ्यांचा आधार बनविला आणि कर्मचाऱ्यांना प्रचारक म्हणून पूर्ण देश पातळीवर जबाबदाऱ्या देण्यापूर्वी त्यांना प्रशिक्षण दिलं. म्हणजे मान्यवर कांशीरामजींच्या चळवळीची विशेषता अशी आहे की त्यांनी बोलणारे समजदार लोक, विचार करणारे लोक प्रशिक्षण देऊन तयार केले. कुठे काय बोलायचं, किती बोलायचं, कोणासाठी काय बोलायचं यासाठी सूत्र त्यांनी मांडले. मान्यवर कांशीरामजींनी या देशातल्या जातींची सामाजिकता काय आहे, या जातींची मानसिकता कशी आहे, या जातींची आर्थिकता काय आहे, या जातीचा भूगोल कसा आहे, या जातींचा इतिहास काय आहे, या जातींची संस्कृती कशी आहे आणि या जातींची सामाजिकता कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर बहुजन समाज बनवायचा आहे तर या बहुजन समाजातल्या शेड्यूल कास्ट मधल्या 1500 जाती, शेड्यूल ट्राईब मधल्या 1000 जाती, ओबीसी मधल्या 3743 जाती आणि रिलिजियस मायनॉरिटी जे बहुजन समाजाचे मूळ, त्यांचं मूळच बहुजन समाज आहे, पण जातीय मानसिकतेमुळे, मनुवादी अन्याय अत्याचारामुळे ज्यांनी आपल्या धर्माचं बदल करून स्वाभिमानासाठी आणि समतेसाठी ज्यांनी धर्म बदलवले, अशा सगळ्या रिलिजियस मायनॉरिटीजमध्ये सुद्धा 854 जाती आहेत. अशा ह्या 7000 जातींमध्ये जर आपल्याला बंधुभाव निर्माण करायचा असेल, फुलेंचा संदेश पोहोचवायचा असेल, शाहू महाराजांचं आरक्षण धोरण पोहोचवायचं असेल आणि बाबासाहेबांचा समता स्वाभिमानाचा विचार पेरायचा असेल तर हे काम कोण करू शकेल? तर सरकारी नोकऱ्यांमध्ये गेलेले, ज्यांचं डोकं शांत आहे, जे बुद्धिमान आहेत आणि ज्यांच्यापाशी भरपूर वेळ आहे, अशा कर्मचाऱ्यांना जर आपण पे बॅक टू दी सोसायटी हा विचार त्यांच्या मनात रुजवून जर यांना समाजात आपण पाठवलं तर हे समाजाचा आधार बनवू शकतात, समाजाला जागं करू शकतात, त्यांचं प्रबोधन करू शकतात. आणि अशा प्रकारे ह्या अराजकीय मुळा पूर्ण भारतात जर आपण निर्माण केल्या तर भविष्यात जो काही राजकीय पक्ष आपण स्थापन करणार आहोत त्याला एक आधार तयार होईल. अशा प्रकारे फुलेंचा जवळपास 42 वर्षाचा संघर्ष, शाहू महाराजांचा 28 वर्षाचा संघर्ष आणि बाबासाहेबांचा 38 वर्षाचा संघर्ष. म्हणजे कांशीरामजींनी आपल्या चळवळीला जास्त मागे नाही जाऊ दिलं. 1848 ते 1956 हा जो 108 वर्षाचा संघर्ष आहे, हाच संघर्ष समाजाला समजावून सांगण्यासाठी त्यांनी प्रशिक्षण शिबिर लावले. स्वतः मान्यवर कांशीरामजींनी लोकांना ट्रेनिंग दिलं आणि ट्रेनिंग देऊन त्यांना भारतभर पाठवलं. आणि त्यानंतर 3 वर्षे 1973 ते 1978 हा 5 वर्षाचा कालखंड त्यांनी कर्मचाऱ्यांना संघटित करण्यासाठी घालवला आणि 6 डिसेंबर 1978ला बामसेफची स्थापना केली. परंतु या कर्मचाऱ्यांना मर्यादा येत होत्या सिव्हिल कंडक्ट रूल प्रमाणे आणि म्हणून त्या कर्मचाऱ्याच्या घरचे जे युवक आहेत, विद्यार्थी आहेत, महिला आहेत आणि बाकी जे काही सदस्य आहेत यांना संघर्ष तयार करण्यासाठी त्यांनी DS4ची स्थापना केली 6 डिसेंबर 1981ला, 3 वर्षानंतर. आणि या DS4च्या माध्यमातून त्यांनी सोशल ॲक्शन सुरू केली आणि सोशल ॲक्शनच्या माध्यमातून भारतभर सायकल मार्च काढले, आंदोलन केले आणि निवडणुकीसाठी प्रयोग केले. हरियाणामध्ये निवडणूक लढवली, हिमाचल प्रदेशमध्ये निवडणूक लढवली आणि जम्मूमध्ये निवडणूक लढवली. आणि त्या DS4च्या माध्यमातून साहेब म्हणाले कि ये DS4 के माध्यम से भारत का बहुजन समाज का राजनीतिक दल तैयार होगा.
अशा प्रकारे DS4च्या माध्यमातून वातावरण निर्मिती केल्यानंतर 14 एप्रिल 1984ला बहुजन समाज पार्टीची स्थापना केली आणि 1985लाच ज्या निवडणुका झाल्या पंजाबमधल्या इतर ठिकाणच्या 2.2% मतं घेऊन उत्तर प्रदेशामध्ये बहुजन समाज पार्टीनं काँग्रेस पार्टीला 100 जागांवर हरवलं। अशा प्रकारे ही वातावरण निर्मिती करून बहुजन समाज पार्टीची मान्यता त्यांनी उत्तर प्रदेशात तयार केली आणि उत्तर प्रदेशातून हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू आणि मध्य प्रदेश अशा प्रकारे ह्या सगळ्या राज्यांमध्ये जे निवडणूक आयोगाला अपेक्षित असणारे मतदान असतात हे सगळे मत तयार करून बहुजन समाज पार्टीला फक्त 12 वर्षात 1996ला राष्ट्रीय मान्यता मिळविण्याचं कार्य मान्यवर कांशीरामजींच्या नेतृत्वात बसपाला प्राप्त झालं। आणि जे निवडणूक चिन्ह बाबासाहेबांना अपेक्षित होतं, शेड्यूल कास्ट फेडरेशनने जी त्यांना निवडणूक चिन्ह त्यांनी निवडलं होतं तेच निवडणूक चिन्ह जे बेवारस झालं होतं, कोणाचा हक्क राहिला नव्हता हत्तीवर, तेच चिन्ह मान्यवर कांशीरामजींनी बहुजन समाज पार्टीसाठी निवडलं आणि निवडणूक आयोगाने त्या चिन्हाला राष्ट्रीय मान्यता दिली। आज बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय मान्यता पार्टी आहे आणि सिंबॉल आहे हत्ती। आणि म्हणून कांशीरामजींनी नारा दिला, वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा। आणि या नाराने पूर्ण देशभर बहुजन समाज पार्टीने एक वातावरण तयार केलं आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की बहुजन समाज पार्टीने उत्तर प्रदेशात 4दा सरकार बनवलं आणि सरकार कसं बनवलं, कसं चालवलं, संविधानानुसार चालवलं। संविधानाचा कायदा कोणाला हातात घेता येणार नाही याची दक्षता घेतली। पोलीस दल आपल्या हातात आहे, प्रशासनाची पूर्ण ताकद आपल्या हातात आहे आणि उत्तर प्रदेशात सरकार कसं चालवावं याचा नमुना मान्यवर कांशीरामजींच्या मार्गदर्शनात बहन कुमारी मायावतीजींनी मुख्यमंत्री पद आपल्या ताब्यात घेऊन चालवून दाखवलं। आज मॉडेल कसं आहे, सरकार कसं चालवावं, कायदा आणि सुरक्षा कशी त्या ठिकाणी मेंटेन करावी, रिलिजियस मायनॉरिटीजला संरक्षण कसं द्यावं, त्यांच्यात बंधुभाव कसा निर्माण करावा याचं मॉडेल बहुजन समाज पार्टीने या देशात निर्माण केलेलं आहे। बंधूंनो, मान्यवर कांशीरामजींनी अनेक आंदोलनं चालवले, त्यापैकी भाईचारा बनाव आंदोलन पण चालवलं पूर्ण देश पातळीवर। म्हणजे अशा प्रकारचा हा एक वातावरण निर्मितीचा काम बहुजन समाज पार्टीने केलेला आहे। बंधूंनो, तुम्हाला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रात शेड्यूल कास्ट फक्त 13% आहे, पण उत्तर प्रदेशात 26% आहे। महाराष्ट्रात 13%मध्ये जी काही विभागणी आहे शेड्यूल कास्ट मधल्या समाजाची ती फार संख्या कमी आहे आणि ज्या समाजाला आधार नसतो, ज्या चळवळीला आधार नसतो ती चळवळ यशस्वी होऊ शकत नाही। उत्तर भारतात चांभारांचा आधार बनला, 18% चांभार आहे उत्तर प्रदेशात आणि उरलेले अनुसूचित जातीच्या इतर लहान लहान जाती आहेत। असे 26% मतं मान्यवर कांशीरामजींनी बहुजन समाज पार्टीच्या झेंड्याखाली एकत्र केले आणि आपला रिझल्ट दिला। बांधवांनो, महाराष्ट्रातल्या चर्मकार समाजामध्ये मान्यवर कांशीरामजींनी हा जो फुले शाहू बाबासाहेबांचा विचार आहे ती चळवळ रुजविण्याची जबाबदारी माझ्याकडे दिली होती आणि ती जबाबदारी मी आजही पूर्ण करत आहे। हाच सभामंच आहे, या सभामंचावर 1992-93च्या दरम्यान विमानाची काही अडचण निर्माण झाल्यामुळे मान्यवर कांशीरामजी 1 वाजेपर्यंत या सभेच्या ठिकाणी येऊ शकले नव्हते। या सभामंचावर मला रात्री 1 वाजेपर्यंत 2 तास भाषण देण्याची जबाबदारी पार्टीने दिली होती आणि हा सभामंच आहे 17 फेब्रुवारी 1998ला जेव्हा निवडणुका होत्या लोकसभेच्या, तर या निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये मान्यवर कांशीरामजी आले असताना रविदास सत्यशोधक नावाच्या मासिकाचं प्रकाशन मान्यवर कांशीरामजींच्या हाताने याच सभामंचामध्ये झालं होतं। त्या मासिकाचा 27व्या वर्षाचा 10वा अंक प्रकाशित झालेला आहे, ज्यामध्ये लखनौच्या संपूर्ण त्या 9 ऑक्टोबरच्या मीटिंगची संपूर्ण बातमी त्याच्यामध्ये प्रकाशित झालेली आहे। बंधूंनो, या ठिकाणी मी आपणा सर्वांना भाईचारा बनाव संमेलनामध्ये आपल्याला एकच जबाबदारी पार पाडायची आहे की समाजामध्ये बंधुभाव निर्माण केल्याशिवाय, गैरसमज दूर केल्याशिवाय, त्यांना जाणकारांनी जागरूक केल्याशिवाय आपल्या पार्टीचा आधार वाढू शकणार नाही। म्हणून सर्व समाजांनी, ज्या ज्या जातीचे कार्यकर्ते या पार्टीत आहेत त्या सर्वांनी आपल्या समाजाला तयार करावं,
त्यांना जाणकार बनावं आणि त्या समाजामध्ये नॉन पॉलिटिकल रूट्स मजबूत करावेत आणि पार्टीच्या मताचा आधार मजबूत करावा। ही जबाबदारी सर्व समाजातील कार्यकर्त्यांनी जर आपल्या खांद्यावर घेतली तर फार मोठं पार्टीचं पाठबळ वाढेल, पार्टीचा आधार वाढेल। ये सारा भाजप का कचरा हटाने, हाँ बेटा, सारा भाजप का कचरा हटाने, मनुवाद को जड़ से मिटाने, तालियों के साथ, चोरों से ये खिल के खजाने। फिर से सारा भारत का कचरा हटाने, मनुवाद को जड़ से मिटाने, मोदी से ये छीन के खजाना, अरे बहुजन पर है सारा लुटाने। अरे ये भीम बेटों की बनाने सरिका, करने मुकम्मल दिल्ली का कारोबार, सारा भारत में करने नीला। जिसको जिसको लगता है भारत नीला करने, हाथ ऊपर करके बताओ मुझे। अबे सारा भारत में करने नीला, सारा भारत में करने नीला। चलम संसद में चला, 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 चलम संसद में। छत्रपति शिवाजी महाराजांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, जिजाई रमाईंचा, युगनायक परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, मान्यवर काळीशिराव, मान्यवर काळीशिराव, मान्यवर काळीशिराव। बंधूंनो, आपल्याला बाबासाहेबांनी या देशामध्ये शासनकर्ते जमात बनायला सांगितलं आहे आणि त्यासाठी एक मताचा सुद्धा आपल्याला अधिकार दिला आहे आणि त्याच आधारावर मान्यवर काशीराम साहेबांनी या देशात त्या विचारावर, त्या आधारावर एक बहुजन समाज पार्टीची स्थापना केली आणि पाहता पाहता संपूर्ण आपलं आयुष्य मान्यवर काशीराम साहेबांनी समर्पित केलं बहुजन समाजासाठी। आणि एका भाषणात मान्यवर काशीराम साहेब म्हणाले होते की मी ज्या समाजासाठी हे आंदोलन उभं केलं, हा पक्ष उभा केला, परंतु या समाजातील काही लोक मनुवादी पक्षाची ढाल बनून उभे आहेत, हे फार मला दुःख होते आणि म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये मनुवादी पक्षाची साथ सोडली पाहिजे आणि बाबासाहेबांच्या विचारावर आधारित बहुजन समाज पक्षाला साथ दिली पाहिजे। येणाऱ्या काळात या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, जिल्हा परिषदच्या आहे, पंचायत समितीच्या आहे, नगरपालिकेच्या आहे आणि आता आपल्याला आपल्या खऱ्या समस्या सोडवायच्या असतील तर राजकीय सत्ता हातात घेणं जरुरी आहे आणि त्यासाठी आपण आपलं या निवडणुकीत आपलं मत बहुजन समाज पार्टीच्या हत्तीवरच द्यावं असे मी आपणास विनंती करतो। बांधवांनो, मी या पक्षामध्ये बराच सिनियर कार्यकर्ता आहे, बऱ्याच वर्षापासून काम करतो आणि बऱ्याच अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये मी काम केलेलं आहे
परंतु आता जसं भाषण सुरुवातीला झालं, आमचे चर्मकार समाजाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष राहिलेले ॲडव्होकेट चंगोले साहेब यांनी उत्तर प्रदेशचं सरकार कसं चालतं, काय चालतं आपल्यासमोर विवेचन केलेलं आहे. उत्तर प्रदेशामध्ये बेस बनला शेड्यूल कास्ट, आणि ज्या जातींना कोणतंही राजकीय अस्तित्व नव्हतं अशा छोट्या छोट्या जाती जमातींना एकत्र करून तिथे भाईचारा बनवून 4-4 वेळा सरकार बनवलं. परंतु महाराष्ट्रामध्ये अनेक अध्यक्ष झाले, त्यांच्या डोक्यात ही कल्पना कशी आली नाही मला समजत नाही. पण आज या ठिकाणी दिसून आलं, ॲडव्होकेट सुनीलजी डोंगरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र अग्रक्रमानं पुढं जात आहे. संपूर्ण राज्यामध्ये ते दिवस रात्र प्रवास करत आहे. काल आम्ही मुंबईवरून निघालो, रात्रभर प्रवास केला, सकाळी आम्ही त्यांच्याकडे आलो, आज इथे आणि सतत चालू आहे. त्यांनी आज भाईचाराचं जे संमेलन आहे यामध्ये एक उत्कृष्ट नमुना आपल्यासमोर पेश केलेला आहे. आपण जर मंचावरील कार्यकर्त्यांकडे लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल. म्हणून माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यामध्ये हा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की जे कांशीरामजी म्हणत होते की होऊ शकत है ते महाराष्ट्रात बी होऊ शकत आहे. आणि या नागरंगीमध्ये नागपूरमध्ये आपला महापौर बनवणंही आज काही कठीण दिसत नाही. आपल्या गायकांनी तर 38 नगरसेवक सांगितले, त्यामुळे त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे. अगर हम लोग यहाँ देखें इस पूरा मूवमेंट को, तो आज जो देश में अगर परिवर्तन नजर आ रहे हैं तो यहाँ हमारे कांशीराम साहब का जो देन है कि उन्होंने जो संघर्ष किया, तो उस वजह से जो 85% समाज जिसका रिप्रेजेंटेशन मात्र 10% हुआ करता था, आज किसी न किसी भी पार्टी में, भले वो बीएसपी के कभी सिटी क्यों ना हो, लेकिन अगर हर समाज में अगर हमारे बहुजन समाज का रिप्रेजेंटेशन बढ़ा है तो वह बहुजन समाज पार्टी की ताकत की वजह से बढ़ा है. और यहाँ अगर हम देखेंगे कि हमारा जो बहन जी इसका जो नेतृत्व है वह किस क्षमतावान नेतृत्व है. अगर हम देखेंगे कि बाबा साहब हमारे बीच में से 1956 में गए, अगर उसके 16 साल के बाद अगर आप देखते हैं तो हमारा जो रिपब्लिकन पार्टी पूरी तरीके से बिखर गई थी. बहुजन समाज पार्टी में वो ताकत है कि अभी जो 9 अक्टूबर का जो हमारा जो सम्मेलन हुआ है लखनऊ में, उतना बड़ा सम्मेलन लेने का अपने बल के ऊपर ताकत वो 10 साल प्रधानमंत्री रहा उसमें भी नहीं है. जो 10 साल जो प्रधानमंत्री रहे उसमें भी वो ताकत नहीं है जो बहन जी ने लखनऊ में सम्मेलन करके दिखाया है. तो साथियों, ये हमारे लिए बड़ा गर्व की बात है कि हमें सेंट्रल में भी एक ऐसा लीडरशिप मिला हुआ है कि जिन्होंने बहुत बखूबी से, न बिकते हुए, न डरते हुए और बहुत बखूबी से हमारे मूवमेंट को जिंदा रखा है और कामयाब रखा है. और ऐसा ही लीडरशिप हमें स्टेट में भी मिला है. अगर मैं देखता हूं कि पिछले 1.5 साल से मैं लगा हूं इस मूवमेंट में, बामसेब के माध्यम से भी जब यानी एक्टिवली, तो मैं देखता हूं कि डोंगरे साहब के साथ भी जब से यहाँ आए हैं तो उन्होंने कांशीराम साहब के कदमों पे चल के मूवमेंट को बढ़ाया है. ये हमारे ऐसे नेतृत्व है जो सही मायने में कांशीराम साहब के कदमों पर चल के नेतृत्व को बढ़ाया है. अगर आप देखेंगे कि कोल्हापुर का जो सभा हुआ वहाँ कांशीराम साहब ने किया था शाहू महाराज जयंती के ऊपर, तो वैसा ही शाहू महाराज जयंती के ऊपर डोंगरे साहब ने बहुजन समाज पार्टी का सभा कोल्हापुर में किया. उसी तरीके से पूना करार का जो धिक्कार है वह कांशीराम जी ने पूना में किया था. वैसा ही पुणे करार का धिक्कार परिषद इस बार भी 24 सितंबर को पूना में भी किया. उसी तरह से अन्ना भाऊ साठे का जयंती भी आटेगांव में इस साल किया. तो यहाँ हमें एक बहुत ही यानी कांशीराम जी के कदमों पर चलने वाला नेतृत्व मिल रहा है, न बिकने वाला नेतृत्व मिला है. और वो ऐसा पार्टी बनाना चाहते हैं और ऐसा समाज बनाना चाहते हैं कि जो न बिकने वाला समाज हो और न बिकने वाले नेता हो. तो हमें भी यह जरूरी है कि आने वाले दिनों में, और मैं उनके बारे में जो बताना चाहूँगा तो उनका जो एजुकेशन भी है वो नवोदय विद्यालय से हुआ है. और ना सिर्फ नवोदय विद्यालय से हुआ, नवोदय विद्यालय से एजुकेशन होने के बाद उन्होंने LIC में ऑफिसर का 15 साल का नौकरी छोड़ दी है. इस मूवमेंट के लिए जिन्होंने LIC का 15 साल का अधिकारी का नौकरी छोड़ दिया
और महीने में 30 दिन पूरे महाराष्ट्र का दौरा कर रहे हैं। तो जब हमें सेंट्रल में भी इतना अच्छा लीडरशिप मिला है, स्टेट में भी ऐसा लीडरशिप मिला है, तो तब हमारी जिम्मेदारी बन जाती है कि हम लोगों ने भी हमारा कांशीराम जी के रास्ते के ऊपर चलना चाहिए, बहन जी के रास्ते के ऊपर चलना चाहिए। हमारा जो डोंगरे साहब महाराष्ट्र में जिस तरीके से बढ़ा रहे हैं, तो उस रास्ते के ऊपर चलना चाहिए। लेकिन 26 में विधान परिषद में हम पहली बार हमारा ग्रेजुएट कॉन्स्टिट्यूएंसी से कैंडिडेट चुना के भेजेंगे। 29 में जब भेजेंगे, लेकिन हमारे पास 26 में यह मौका है कि 26 में हम अपना विधान परिषद में कैंडिडेट भेजेंगे बहुजन समाज पार्टी से। और यहाँ ताकत उन्होंने दी है, तो ये बहुजन समाज पार्टी का जो कैंडिडेट भी उन्होंने मुझे विश्वास दिलाया है कि भाई ये करने के लिए, तो मैं ये बताऊंगा कि लोग बोलते हैं कि टिकट बेचती है बहुजन समाज पार्टी, लेकिन मैं ये बताना चाहूंगा कि मुझे टिकट देने के लिए उन्होंने यानी घोषणा करने के लिए 1 रुपया भी नहीं लिया है, 1 रुपया भी नहीं कोई डिमांड हुआ है। और यहाँ जो पार्टी है वह जो काम करने वाला है उसका कद्र है, तो आपको मांगने वाला नहीं, तो आपको काम करने वाला बनेंगे और काम करेंगे तो आपको मांगना नहीं पड़ेगा टिकट, आपको बिना बोले आपको टिकट मिलेगा। तो हमारे जो साथी है जो बहुजन समाज पार्टी में काम कर रहे हैं, वह बूथ बूथ तक के जाएं, अपने संगठन को मजबूत करें। अगर आप संगठन मजबूत करते हैं तो आपको टिकट मांगना नहीं पड़ेगा, आपको काम देख के बिना बोले आपको टिकट मिलेगा। तो साथियों, इस अवसर पर मैं विश्वास दिलाता हूं कि हम आने वाले दिनों में ये जो इनका जो विश्वास दिलाया है उसको पूरा करने का हम काम करेंगे। बामसेप भी जो है उनके नेतृत्व में बढ़ा है। अगर हम 15-20 साल से देख रहे थे तो काफ़ी जो काम है वह सुस्त पड़ा था, लेकिन अभी पिछले 1.5 साल में यहाँ काम काफ़ी तेज़ी से बढ़ा है। और जिस तरीके से हम यहाँ पर लोगों का तादाद देख रहे हैं और जिस तरीके से हमारे नेताओं का जोश देख रहे हैं, तो मुझे यहाँ पूरा विश्वास है कि आने वाले दिनों में जो कॉरपोरेशन के चुनाव होते हैं उसमें बहुजन समाज पार्टी जरूर अपना महापौर बनाएगी। और महापौर ही नहीं बनाएगी तो आने वाले दिनों में हम यहाँ अपना मुख्यमंत्री भी बनाने का ताकत रखेंगे और मुख्यमंत्री भी बनाएंगे। जब यहीं के लोगों ने जाके देश भर में काम करके मुख्यमंत्री तक बनाया है, तो हम वो महाराष्ट्र में क्यों नहीं कर सकते हैं। तो हम आने वाले दिनों में महाराष्ट्र में भी बहुजन समाज को एक करके, बहुजन समाज की ताकत को पैदा करके हम अपना मुख्यमंत्री भी यहाँ बना सकते हैं। साथियों, ये जो दोनों पार्टी है इनका काम रहा है कि समाज को बांटने का। मनुवादी जो पार्टी है उसका काम रहा है समाज को बांटने का। इन्होंने हमें 6000 जातियों में डिवाइड किया, लेकिन बाबा साहब ने यह 6000 जाति को मात्र 3 भाग में जोड़ दिया और भाईचारा बनाया। बाबा साहब ने भाईचारा बनाया, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स और ओबीसी। जो 6000 जातियों को उन्होंने 3 समाज में जोड़ दिया, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स, ओबीसी। कांशीराम जी ने उसको और भी आगे जाके सिर्फ बहुजन में जोड़ दिया कि यह 85% समाज बहुजन समाज है और बहुजन समाज में भाईचारा बनाया। और यह पार्टी है, चाहे वर्गीकरण के माध्यम से हो, चाहे किसी कारण से वो हमको धर्म में लड़ाना चाहती है, जातियों में लड़ाना चाहती है, तो हमें इनके चक्कर में नहीं आना है। वह चाहती है कि महार और मातंग लड़े, वह चाहती है कि ओबीसी में लड़े, ट्राइब में लड़े। तो हमको आपस में नहीं लड़ना है और पूरे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स, ओबीसी और इनको भाईचारा बना के और अपने पार्टी को मजबूत करके हमें सत्ता तक पहुंचाना है। बांधवांनो, जेव्हा आम्हाला हा कार्यक्रम देण्यात आला आणि आम्ही हा कार्यक्रमाची माहिती घेऊन, पत्रक घेऊन जेव्हा समाजात गेलो, समाजातल्या लोकांनी हा कार्यक्रम तुमच्या मदतीने हा कार्यक्रम घडून आणलेला आहे। समाजात गेल्यानंतर समाजाने आम्हाला भरपूर असं प्रेम दिलं, सोबतच आम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य सुद्धा केलं। तुमच्यामुळे हा कार्यक्रम याप्रमाणे मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला। आजच्या प्रसंगी बांधवांनो, वेळ कमी असल्यामुळे मी जास्त बोलणार नाही। अशाच प्रकारे आपण नेहमी महापुरुषांच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा आणि त्या माध्यमातून
समाजाला संघटित करून समाजाला शासनकर्ती जमात बनवणे हाच या कार्यक्रमाच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे। आणि पुन्हा तुमचे धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य करून आणि शारीरिक श्रम करून माझ्या दक्षिण नागपूर विधानसभेतील सर्व विधानसभा कमिटीच्या लोकांनी या कार्यक्रमात यशस्वी करण्यासाठी मोठं श्रम त्यांनी केलं, त्याबद्दल सर्व दक्षिण नागपूर विधानसभा कमिटीचे आभार व्यक्त करतो। आणि बहुजन समाज पार्टीच्या महापुरुषांच्या अशा प्रकारच्या विचार प्रसाराच्या कार्यक्रमासाठी आपण नेहमी अशाच प्रकारचं सहकार्य आम्हाला देत राहो। इस देश के अंदर में प्रमुख 6 राजनीतिक पार्टियां हैं और 6 राजनीतिक पार्टियों में अगर देखा जाए तो बहुजन समाज पार्टी वोटों के आधार पर ये तीसरे क्रमांक की राजनीतिक पार्टी बहुजन समाज पार्टी है। और 19वें पुण्यतिथि के अवसर पर मान्यवर कांशीराम जी के 19वें पुण्यतिथि के अवसर पर बहुजन समाज पार्टी बहन कुमारी मायावती राष्ट्रीय अध्यक्षा ने एक ललकार पर एक आह्वान के अंदर में लखनऊ के अंदर में ये दुनिया को और पूरे भारतवासियों को दिखा दिया कि बहुजन समाज पार्टी ये मजलूमों की, दलितों की, शोषितों की, वंचितों की और ये बहुजनों की आवाज है। ये आवाज को कभी कांग्रेस और बीजेपी नहीं दबा सकती। ये कांग्रेस ने अनेकों साल ये कहा बाबा साहब को कभी इंग्रजों का गुलाम है, कभी इंग्रजों का गुलाम है और इसी तरीके से ये देश का देशद्रोही भी है करके बताया। लेकिन साथियों 70 के दशक के बाद में जब मान्यवर कांशीराम जी ने फुले शाह अंबेडकर की विचारधारा को जनमानस में लेके जाने का काम किया और जब समाज को तैयार किया तो इन लोगों ने यूनिवर्सिटी के माध्यम से एक अपनी चाबी को, सत्ता की चाबी को छुपाने के लिए कभी यूनिवर्सिटी को छुपाने का काम किया। नागपुर के अंदर में अंबाझरी का डॉक्टर बाबा साहब अंबेडकर का जो स्मारक को तोड़ा गया। इतना ही नहीं, पिछले 35 सालों से जो कांग्रेस ने 1990 के अंदर में महानगर पालिका में सर्वसम्मत ठहराव किया था कि डॉक्टर बाबा साहब अंबेडकर नाम से ये सीताबर्डी के अंदर में एक स्मारक और संशोधन केंद्र बनाए, लेकिन अभी तक वो कांग्रेस हो या बीजेपी ने वो नहीं बनवाया। तुम्हारे वोट तुम्हारे चाहिए बाबा साहब के नाम से। वो बाबा साहब जब कांग्रेस हो या बीजेपी हो, जब चुनाव आता है तो बाबा साहब के नाम से आंदोलन के रूप में वो खड़े हो जाते या कभी संविधान दिखाकर आपके वोटों को बरगलाने की कोशिश करते। मगर साथियों बहुजन समाज पार्टी संविधान दिखाने का काम नहीं करती तो संविधान को अमल में लाने का काम करती। इसलिए आज दक्षिण नागपुर के माध्यम से ये जो मान्यवर कांशीराम जी का स्मृति दिन के अवसर में जो ये कार्यक्रम मनाया जा रहा है, भाईचारा सम्मेलन, आप सभी मेरे समक्ष बैठे हो साथियों, इस कार्यक्रम के गवाह बनकर आने वाले 2026 में जनवरी में जो महानगर पालिका का चुनाव जो होने वाला है उसमें महापौर बहुत आसानी से बनाया जा सकता है। बहुजन समाज के नागपुर के अंदर में बहुत सारी तादाद है, मगर इनको भरोसा और आत्मविश्वास की कमी के कारण ये लोग हाथी पर वोट न डालते हुए बीजेपी का डर दिखाकर कांग्रेस को वोट मारते। अरे हाथी ये संघर्ष का प्रतीक है, ये हाथी संघर्ष का प्रतीक है साथियों, और इसलिए ये संघर्ष के प्रतीक के साथ में आप रहकर समता, स्वातंत्र, बंधुता, न्याय के आधार पर इस महानगर पालिका पे ये हमारे गायक जो पात्रे जी ने कहा है कि 38 हाथी चुनाव इस महानगर पालिका में जाएंगे। साथियों यदि आप लोगों में हौसला अगर अफजाई हो, अगर आप लोगों में साहस हो और आप लोगों में शक्ति है तो निश्चित रूप से साथियों बहुत आसान काम है। बाबा साहब ने हमें मौलिक अधिकार दिया, एक मत का मौलिक अधिकार दिया और ये मत के माध्यम से हम महानगर पालिका की 5000 करोड़ की सत्ता को अपने हाथों में लेके अपने बहुजन समाज का नागपुर के अंदर में विकास कर सकते। और नागपुर शहर में जहां पवित्र दीक्षा भूमि है, 5.5 लाख बाबा साहब को मानने वाले प्योर बुद्धिस्टों का संख्या है और 5.5 लाख जिनकी संख्या है, अगर उनकी संख्या का महापौर यहां नहीं बनता है, अगर आमदार खासदार नहीं बनता है तो हमारे 5.5 लाख वोट जाते कहां पर है? हम लोग तो बाबा साहब को मानते हैं। अभी हमारे साथ में 5.5 लाख के साथ यहां आदिवासी बैठे, ओबीसी बैठे, मुस्लिम बैठे। जब बहुजन समाज पार्टी के हाथी के साथ सारा बहुजन समाज आपको इस स्टेज पर दिखाई दे रहा है तो आने वाले कोई भी इलेक्शन में मुकाबला अगर होता है तो जीत बहुजन समाज की होना चाहिए, बहुजन समाज पार्टी की होना चाहिए। अब मैं दूसरा कहूंगा कि बाबा साहब का चुनाव चिन्ह क्या था? हाथी।
और हाथी किसका सिंबल है? तथागत बुद्ध का। जब हाथी सिंबल है बाबा साहब का, तो वोटिंग मशीन में जाने के बाद हाथी होते हुए आपकी बटन, आपकी उंगली कांग्रेस के, बीजेपी के, अन्य दलों के उस चुनाव चिन्ह पर कैसे जा सकती है जो बाबा साहब को मानते और जानते हैं? जानी चाहिए क्या? तो फिर आप लोगों को प्रण करना पड़ेगा कि आने वाला जो इलेक्शन है, इस इलेक्शन में बाबा साहब का हाथी अगर चुनाव चिन्ह में है, उस बैलेट पेपर पर है, उस वोटिंग मशीन पे है, तो आपका कर्तव्य बनता है जो बाबा साहब का जय भीम बोलने वालों का, कि बाबा साहब के हाथी के अलावा हमारा कहीं पर भी वोट किसी दूसरे मनुवादी पार्टी को नहीं जाना चाहिए। यही प्रण आज के समक्ष माननीय साहब कांशीराम जी को उनके स्मृति दिन पर उनको श्रद्धा सुमन अर्पित करते हुए आप सभी के समक्ष रखना चाहता हूं। एका मोठ्या महापुरुषाला त्याचं स्मरण करण्यासाठी, त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी, त्यांना आदरांजली देण्यासाठी, त्यांचा मानाने आपल्या मनातून शब्दसुमन अर्पित करण्यासाठी इथे जमा झालेलो आहे। या महापुरुषांनी ही भव्य दिव्य अशी पार्टी निर्माण केली। 12 वर्षात या पार्टीला त्यांनी नॅशनल लेवलवर पोहोचवून सोडवलं। 18 स्टेटमध्ये आमदार आणि खासदार निवडून आणलेत। अनेक जिल्ह्यांमध्ये महापौर बनवले, जिल्हा परिषदा गाजवल्या। ओबीसी साठी मंडल आयोग त्यांनी लागू करून घेतला। मंडल आयोग लागू करून ओबीसी सोबत न्याय केला। बाबासाहेबांनी आम्हाला जसा 340, 341, 42 दिलं, त्यातून काढून याच बहुजन समाज पार्टीने, ज्या काँग्रेसनी आणि भारतीय जनता पार्टीने न दिलेला भारत रत्न दिला, मिळवून दिला, आणि तो फक्त 3 खासदारांच्या भरोशावर। बीएसपी ही पार्टी नाही आहे, बाबासाहेबांच्या विचाराचं मिशन आहे। बीएसपी हे मिशनच नाही आहे, तुमच्या अधिकारासाठी लढणारी पार्टी आहे। ही सत्ता देणारी पार्टी आहे। ही रिक्षा चालकाला, पेंटरला, गरीबातल्या गरीब माणसाला, जे बाबासाहेबांनी तुम्हाला वोटिंगचा अधिकार दिलेला आहे, त्याच वोटिंगच्या आधारावर बिना पैशानी मुख्यमंत्री बनवून दाखवलेला आहे। विदाऊट पैसा नसताना पैसा समाजाकडून घेऊन समाजाच्या भल्यासाठी, फॉर द पीपल, बाय द पीपल, ऑफ द पीपल हे मान्य करून घेतलं। हे लोकतंत्र दाखवून दिलेलं आहे। आणि या लोकतंत्राला दाखवून देण्यासाठी त्यांनी घरदार सोडलं, बँक अकाउंट उघडलं नाही, जीवाचं रान केलं, लग्न केलं नाही। तेच काम बहिणजींनी केलेलं आहे। तेच काम बहिणजींनी केलेलं आहे, आणि ते केलेलं आहे बहुजनासाठी। आणि बहुजन कशासाठी? कारण जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, आणि ती भागीदारी देण्याचं काम, ही भागीदारी देण्याचं काम फक्त बहुजन समाज पार्टी करू शकते। 9 ऑक्टोबरला तुम्ही सत्ता नसताना तुमची शक्ती पाहून चुकलेला आहे। उपाशा पोटी ज्यांना साधनं नव्हते, ते स्वतःच्या साधनांनी, सगळ्या सामर्थ्यातून, फक्त यूपीतून मोठ्या प्रमाणातून, उत्तराखंडातून मोठ्या प्रमाणातून तुमची शक्ती, जे पीएम नाही करू शकत, जे सीएम नाही करू शकत, जे अनेक राज्यातले मुख्यमंत्री नेते नाही करू शकत, ते तुम्हाला करून दाखवलेली आहे। भारतातली मोठी पार्टी बनवून दाखवलेली आहे। तुम्ही काय ऐरे लोकांचे सदस्य नाही आहे। तुम्हाला निवडून द्यायचं आहे कोणाला? आपल्या स्वतःला। तुम्हाला समोर न्यायचं आहे कोणाला? आपल्या स्वतःला। तुम्हाला समोर जायचं आहे आपल्या तत्वासाठी। ज्यांनी या मुवमेंटसाठी अनेक इथे नेते बनलेले, अनेक इथे नेते आले गेले, सोडून गेले, कोणी मरण पावले, त्यांनी आपल्या जीवनाचे अहोरात्र मेहनत केलेली आहे। समोर काही लोक बसले असतील, त्यांचे नाव आम्हाला माहित नाही, त्यांचा इतिहास माहित नाही, परंतु या बहुजन आंदोलनाला चालवण्यासाठी तुम्ही रक्ताचं पाणी केलेलं आहे, तुमच्या वोटिंगचा अधिकार केलेला आहे। सत्ता आम्हाला मुंबईची पण पाहिजे, सत्ता आम्हाला स्थानिक पण पाहिजे, सत्ता आम्हाला जिल्ह्याची पाहिजे, सत्ता आम्हाला देशाची पाहिजे।
कारण ज्या पद्धतीचं शासन या देशाने चालवलेलं नाही ते शासन कसं चालू शकते त्या या मान्यवर कांशीराम साहेबाच्या मार्गदर्शनात मान्यवर बहिणजींनी करून दाखवलेलं आहे. जे बुद्ध सर्किट बनवण्याचं काम बहिणजींनी केलेलं आहे ते देशात कोणी केले नाही. त्याची पहापाई दुसऱ्या पार्टींनी केलेली आहे. 17 ठिकाणी त्यांनी बुद्ध सर्किट बनवण्याचं, तिथं एअरपोर्टनी जाण्याची व्यवस्था, ट्रान्सपोर्टेशनच्या सगळ्या सिस्टम त्यांनी बनवलेलं आहे. ते कोणासाठी बनवलेलं आहे? सामान्य माणसाला ज्याच्याकडे खायची पोळी नव्हती, 2 पैसे खिशात नव्हते, फाटलेले कपडे नव्हते, त्यांना आमदार आणि खासदार बनवलेलं आहे. बहिणजीच्या शासनामध्ये बहुजन समाजातील मोठ्या लोकांना 18 पद्धतीचे मंत्रीपद दिलेले आहे. मोठ्या संख्येत आपल्या समाजाला बाजूला ठेवून ओबीसीच्या लोकांना, इतर समाजाला त्यांनी मंत्री बनवलेलं आहे. सोशल इंजिनिअरिंगचं काम आपल्या पार्टीने बनवलेलं आहे. पहिले भाईचारा बनवण्याचं काम आपल्या पक्षाने बनवलेलं आहे. आज काय होत आहे हो नागपूरमध्ये? आपल्या या नागपूरमध्ये काय होत आहे? आपल्या देशामध्ये काय होत आहे? ज्या RSS ला बॅन केलं होतं, जे RSS मनुस्मृती मानते त्याची वाह PM करत आहे. त्या PM ला जोड देऊन राहिली बीजेपी. मनुस्मृती का महिलांना मान्य आहे? पुरुषांना मान्य आहे? शेतकऱ्यासाठी कोण लढला? बाबासाहेब लढले. मजदुरासाठी कोणी आंदोलन केले? आंदोलन म्हणजे आपल्या लेखनातून आपल्याला अधिकार दिलेले आहे. अनेक गोष्टी झालेल्या आहे, बोलण्याला पुष्कळ आहे. आज वक्ते जास्त आहेत. आम्हाला आमचा समाज बनवायचा आहे. समाज हा जातीवर आधारित बनवायचा नाही. वर्ण व्यवस्था बाबासाहेबांनी संपवण्याचं काम केलेलं आहे. जाती व्यवस्था बदलण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. आता PSG जे बोलत होते तेही आमचे एक उमेदवार आहे पदवीधर मतदारसंघाचा. आणि तुम्हाला व्होटिंगचा अधिकार पण बाबासाहेबांनी दिलेला आहे. शिक्षणाचा अधिकार पण बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि त्या अधिकाराचा वापर करून बहुजनाला शक्तिशाली बनवण्यासाठी बहुजनाची नॅशनल पार्टीचे मोठ्या लेवलवर काही इथं परिवर्तन घडू शकते अशा या उमेदवारांना उभे व्हा प्लीज. आपण हे ऑफिसर होते UPSC मधून, ते समोर आलेले आहे आणि त्या आज आपल्याला पदवीधर मतदारसंघातून समोर येऊन आपल्यासाठी लढत आहे. खूप मेहनत घेत आहे, इमानदारीने काम करत आहे, बामसेप मध्ये काम करत आहे. यांना सुद्धा तुमचं स्वतःचं रजिस्ट्रेशन करून आपल्या घरादारातून यांना मोठ्या प्रमाणात वोटिंग देऊन निवडून आणायचं आहे. इथं अनेक आजी माजी वार्ड मेंबर बसलेले आहे. काही पक्ष जो ठरवल तो उमेदवार तुम्हाला हत्तीच्या नावावर निवडून द्यायचा आहे. सत्ता हे विश्वासाची असल्याला पाहिजे. सत्ता ही आपल्याला समोर नेणारी असली पाहिजे. आपलं रिझर्वेशन संपवणारी नसली पाहिजे. आपल्याला गुलाम बनवणारी नसली पाहिजे. आपलं नुकसान करणारी नसली पाहिजे. आज जब हम मान्यवर कांशीराम साहब के स्मृति दिन के उपलक्ष्य में यहाँ पर अपनी बात को बताने के लिए आपके समक्ष आए हुए हैं, उसी समय मुझे याद पड़ता है कि हम ऐसे समय में, ऐसे दौर से गुजर रहे हैं जब संविधान के 75 साल हो चुके हैं और इस गवर्नमेंट ने, चाहे वो स्टेट गवर्नमेंट हो या सेंट्रल गवर्नमेंट हो, उन्होंने अपने आंखों के ऊपर पट्टी बांधी है. वो नहीं चाहती है कि इस देश के अंदर बाबा साहब लिखित संविधान का बड़े पैमाने के ऊपर इस महाराष्ट्र और इस देश के लोगों को संविधान की जो प्रस्तावना या संविधान में लिखे हुए जो कानून है, कायदे हैं, सेक्शंस है, इन सभी को अवगत कराया जाए. इसलिए इस देश की गवर्नमेंट ने केवल 3 दिन के लिए, पार्लियामेंट के अंदर केवल 3 दिन के लिए संविधान के ऊपर संगोष्ठी रखी और उसके बाद ये जो महोत्सव पूरे देश के अंदर होना चाहिए था उसको बंद किया. मैं समझता हूं ये जो वर्ष था, इस वर्ष में इस देश की गवर्नमेंट ने, इस राज्य की गवर्नमेंट ने संविधान के तहत आपके और हमारे इस तमाम बहुजन समाज के क्या अधिकार है, जिस अधिकारों के लिए डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी ने अनन्य ऐसे परिश्रम करके ये संविधान को बनाया. ये बताने की गरज थी साथियों, लेकिन जो गवर्नमेंट ने नहीं किया वो बात बहुजन समाज पार्टी ने करने की ठानी है. और इसलिए शायद आज शेवड़े साहब और उनकी पूरी टीम ने इस कार्यक्रम को यहां पर आयोजित किया है. साथियों, आप लोग देख रहे हैं आए दिन डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी के ऊपर, चाहे वो ग्वालियर से हो, चाहे आपके नागपुर से हो, चाहे कहीं से भी हो,
मनुवादी लोग आए दिन बाबा साहब के ऊपर गलत टिप्पणियां कर रहे हैं, और हम क्या कर रहे हैं, हम केवल उसके विरोध में कहीं पर डेपुटेशन दे रहे हैं, कहीं पर पुलिस स्टेशन के अंदर एफआईआर करना चाहते हैं, बहुत सारी चीजें हम करते हैं। मुझे एक बात समझ में नहीं आ रही, संविधान के 75 साल कंप्लीट हुए, जिन्होंने संविधान को लिखने के लिए अपनी जिंदगी त्याग दी, रात दिन मेहनत किया, आप लोगों के लिए और समस्त बहुजन समाज के लिए इतने बड़े अधिकार लाए, आज 75 साल के बाद उनको मान सम्मान मिलना चाहिए था, लेकिन आरएसएस और मनुवादी लोग ये बाबा साहब की भर्त्सना करते हुए आए दिन नहीं थक रहे साथियों, आए दिन बाबा साहब के ऊपर गलत टिप्पणियां हो रही हैं इस देश के अंदर। मैं पूछना चाहता हूं कि जो बाबा साहब इस संविधान के रचयिता है, आप लोग उनके खिलाफ क्यों बात कर रहे हो? इसलिए होता है कि साथियों आज हम लोग जागरूक नहीं है। यदि आज हम लोग जागरूक होते तो हमारे बाप के ऊपर उंगली उठाने की किसी की औकात नहीं होती साथियों। कहने के लिए तो 75-80% लोग हैं हम, 85% लोग हैं हम, लेकिन आज भी महापुरुषों के ऊपर इस तरीके की बातें होती हैं, और इसका हम लोगों ने जवाब पूछना चाहिए साथियों। अभी अभी आप लोगों ने देखा होगा हमारी ताकत क्या है। हमारी ताकत इतनी है कि जब 9 तारीख आया, मान्यवर कांशीराम साहब का स्मृति दिन था, मैंने कई लोगों से यह बात कही, इस देश के पीएम को मैं ये बात को चैलेंज करता हूं, इस महाराष्ट्र के सीएम को चैलेंज करना चाहता हूं, भाई आपके अंदर ताकत है तो 9 बजे कोई सभा करके दिखाए। सुबह के 9 बजे 16 लाख लोगों की पब्लिक अपने खुद पैरों से चलकर आ रही है, 50 किलोमीटर से, किसी गांव से, नुक्कड़ से अपनी अपनी रोटियां बांधकर लेके चल रही हैं। ये बात सभी में नहीं होती साथियों। इतनी ताकत हमारी है, इतनी ताकत होने के बावजूद भी हम इस ताकत को यदि सत्ता में परिवर्तित नहीं कर पाते तो इसके ऊपर बहुत बड़ा प्रश्न चिन्ह लगता है साथियों। कहते हैं महाराष्ट्र के अंदर बहुत सारे इंटेलेक्चुअल लोग हैं, मैं भी मानता हूं इस नागपुर के अंदर सबसे ज्यादा इंटेलेक्चुअल लोग हैं, और मानते हैं पूरे देश के लोग कि नागपुर और महाराष्ट्र के अंदर सबसे ज्यादा पढ़े लिखे लोग होते हैं। अभी हमें हमारे अध्यक्ष जी ने कहा लगभग 5-5.5 लाख लोग यहां पर वोटर्स हैं हमारे, लेकिन बड़ा बुरा लगता है जब खासदार चुनकर आता है तो 1 लाख 1.25 लाख वाले वोटर्स का खासदार चुन के आता है, और ये 5.5 लाख लोग पता नहीं क्या सोचने के लिए रह जाते हैं। भाई डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जी ने आपको 1 वोट का अधिकार दिया, एक सपना देखा, बहुजन समाज के लोगों के सामने एक सपना रखा कि अरे मेरे बहुजन समाज के लोगों, जाओ अपने घर के दीवारों के ऊपर लिखो कि आपको देश की शासन करती जमात बननी है। मुझे बताइए, महाराष्ट्र के अंदर तमाम सोशल संगठन है, महाराष्ट्र के अंदर तमाम नेता है, अलग अलग पार्टियों में विभाजित है, अलग अलग अंबेडकरी पार्टी के नाम से अपनी अपनी दुकानदारी को निकाले हुए हैं। मुझे एक शख्स का नाम बताइए इस महाराष्ट्र के अंदर कि जिन्होंने इस बाबा साहब के सपनों को पूरा करने की कोशिश करी। शायद वो शख्स मान्यवर कांशीराम साहब और बहन जी के खिलाफ सिवा कोई इस देश में कोई नहीं हो सकता साथियों। बताइए कोई उदाहरण है आप लोगों के सामने जिसने बाबा साहब की सपनों को पूरा करने की कोशिश की? एक बार नहीं तो 4-4 बार बाबा साहब की इस बात को सफलतापूर्वक पूरा करने का काम मान्यवर कांशीराम साहब और आदरणीय परम आदरणीय बहन जी ने उत्तर प्रदेश के अंदर करके दिखाया। एक उदाहरण बताइए, महाराष्ट्र के अंदर इतने सारे संगठन बना के रखे हो, इतने सारे सोशल संगठन बना के रखे हैं, 56 अलग अलग पार्टियां बना के रखे हैं, लेकिन किसी को यह जाग नहीं आई कि मैं बाबा साहब के सपनों को कम से कम इस नागपुर के अंदर 5.5 लाख लोग रहते हैं, बाबा साहब ने यहां दीक्षा भूमि में धम्म परिवर्तन किया है, कम से कम उसकी याद को ताजा करते हुए एक खासदार निकाल के बाबा साहब के नाम से देते तो शायद मुझे लगता कि नहीं, हमारे लोग बड़े बाबा साहब की बात को मानते हैं। लेकिन नहीं, हम लोग तो केवल आपस में लड़ने के लिए बने हैं साथियों। और इसलिए आज इस दिन के माध्यम से जब हम लोग दक्षिण नागपुर में बैठे हैं, मैं आप लोगों से ये रिक्वेस्ट करने के लिए आया हूं साथियों, आपके अंदर वो ताकत है कि आप इस नागपुर का महापौर भी बना सकते हो। यदि आप लोगों ने ठान लिया, यदि बाबा साहब के वो सारे सपनों को पूरा करने का ठान लिया, यदि इंटेलेक्चुअल लोगों ने ठान लिया, यदि महिलाओं ने ठान लिया, यदि युवाओं ने ठान लिया, तो मैं समझता हूं साथियों आज वो दिन आ गया है कि इस नागपुर के अंदर भी हम अपना महापौर बना सकते हैं। और उसकी शुरुआत
आपको इस धरती से, इस पवित्र भूमि से करनी होगी जो नाग लोगों की भूमि है, जो पवित्र भूमि है, जहां डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जी ने धम्म दीक्षा सोहरा यहां पर निर्माण किया था। और इसलिए हम आप लोगों के बीच में आते हैं, हम आप लोगों से ये अपील करने आते हैं कि ये जो दक्षिण नागपुर है, पात्रे जी ने कोई गलत बात नहीं कही, 38 की बात की है। अरे उत्तर नागपुर आपको 20 दे देगा, आप अपने आप से कमिटमेंट करो कि यहां से आप 12 दोगे। आप अपने आप से कमिटमेंट करो दक्षिण नागपुर के साथियों कि आप 3 प्रभागों से यहां पर बाबा साहब के हाथी को चुन कर दोगे। मैं आपको विश्वास दिलाता हूं, आपके नागपुर में आपका खुद का महापौर बन सकता है, बशर्ते आप इस बात को, इस गांठ को अपने मन में बांध लो कि नहीं हो शकत है। मान्यवर कांशीराम साहब के स्मृति दिन को सेलिब्रेट करने के लिए, उनको भावभीनी श्रद्धांजलि अर्पित करने के लिए आप लोग बैठे हो, तो ये अपने अंदर ये विश्वास निर्माण करो कि हो शकत है। मान्यवर कांशीराम साहब को कई लोग बोलते थे, अरे भाई इनके पास कुछ नहीं है, इनके पास लोग नहीं, मैन पावर नहीं, पैसा नहीं, कुछ नहीं है, प्लानिंग नहीं है, फिर भी कहते हैं कि 1991 में 91 में हम इस देश की सत्ता अपने हाथ में लेंगे। सत्ता नहीं ले पाए, लेकिन उत्तर प्रदेश जैसे बड़े सूबे में और 18 अलग अलग राज्यों में अपने आमदार खासदार बनाने का काम मान्यवर कांशीराम साहब ने करके दिखाया। उन्हें हमने सैल्यूट करना चाहिए साथियों कि जो बात उन्होंने कही वो करके दिखाई। अब आप लोगों के सामने ये बहुत बड़ा प्रश्न चिन्ह है। मान्यवर कांशीराम साहब तो अब में से चले गए, लेकिन यहां वो लोग बैठे हैं जिन्होंने मान्यवर कांशीराम साहब के साथ कंधे से कंधा मिलाकर काम किया, अपना पैसा दिया, अपना सब कुछ दिया, यहां से जाकर उत्तर प्रदेश को तैयार किया, यहां से जाकर पंजाब को तैयार किया, यहां से जाकर हरियाणा को तैयार किया। लेकिन साथियों, आपने उस राज्य को तैयार किया, लेकिन जब अपने राज्य की बारी आई है तो आपस में लड़ रहे हो। आज आप लोगों के सामने ये बहुत बड़ा प्रश्न चिन्ह है। आप लोगों के सामने एक अपॉर्चुनिटी है कि आने वाले दिनों में चाहे जितने भी अलग अलग प्रॉब्लम्स हमारे बीच में हो, चाहे कितने भी हम आपस में लड़ते हो, हम अपने घर में जरूर लड़ेंगे, लेकिन बाहर हम मनुवादियों को अपना उत्तर देना चाहते हैं। जिस तरीके से मनुवादी 2025 को सेलिब्रेट करना चाहता है, हम ये सेलिब्रेशन नहीं होने देंगे साथियों। हम समाज के अंदर अलग अलग इस तरीके का विभाजन नहीं होने देंगे। हम समाज के अंदर लोगों को बिछड़ने नहीं देंगे, एक दूसरे से अलग नहीं होने देंगे। जाति जाति के नाम पर, समाज के नाम पर हम लोगों को इकट्ठा अलग नहीं होने देंगे साथियों। उनको भाईचारा के नाम पर मान्यवर कांशीराम साहब ने जो बात कही उसके नाम पर इकट्ठा करके इस नागपुर के अंदर अपना महापौर बनाने का काम करेंगे। ये बात आप लोगों को करनी होगी। अलग अलग प्रश्न है, मैं बहुत कुछ बोलना चाहता था। 123 एकड़ का प्रश्न है, शेतकरी किसानों का प्रश्न है। अब किसानों के प्रश्न के लिए कुछ लोगों ने रास्ता रोको किया। अब किसान तो सारे बहुजन समाज के हैं, किसान सारे बहुजन समाज के हैं और इन लोगों को नेता मानते। जब ये लोग मंत्री रहते, संतरी रहते, आमदार रहते, खासदार रहते, तब इनको कभी खेती करने वालों के, किसानों के बारे में कोई प्रॉब्लम वहां पे नजर नहीं आती और ना कभी पार्लियामेंट या विधानसभा के अंदर उठाते। लेकिन आज आप लोगों की भावनाओं को भड़काने के लिए मुझे बताइए, 4.5 लाख करोड़ रुपए का लोन गवर्नमेंट ऑफ इंडिया ने और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने राइट ऑफ किया। तब ये लोग क्या सो रहे थे पार्लियामेंट के अंदर? आज आपके सामने नाटक कर रहे हैं कि खेती करने वालों का कर्जा माफ हो। ये बात विधानसभा के अंदर ये लोग क्यों नहीं उठाते? ये बात पार्लियामेंट के अंदर क्यों नहीं उठाते? क्योंकि साथियों, इन लोगों को नाटक करना है और नाटक इसलिए करना है कि अभी इलेक्शन आ रहा है, अभी जिला परिषद आ रही है, अभी नगर परिषद आ रहा है, अभी महानगर पालिका आ रहा है। इसलिए आप लोगों के बीच में आकर आपके भावनाओं को भड़काने का काम करेंगे। तो साथियों, इस तरीके के किसी भी लुभावने चक्कर में आपको न आते हुए, अभी अभी हम लोग सोच रहे थे कि 130 एकड़ का प्रश्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जी के नाम से जो पार्क बनाया जाए, इसके लिए शायद गवर्नमेंट ने भी परमिशन दी थी। लेकिन ये बात है ना, हमारे महापुरुषों के साथ हमेशा प्रताड़ना हुई इस देश के अंदर। ये बात किसी और की होती तो शायद इसके पहले पार्क बन जाता, लेकिन अभी भी कई दिनों से वहां पर अनशन चल रहा है। लेकिन मैं आप लोगों को ये बात बताना चाहता हूं साथियों,
बाबा साहब या फुले शाहू के विचारों को आगे बढ़ाने के लिए, अपने महापुरुषों के अपमान का बदला लेने के लिए आप ही लोगों को आगे आना होगा। यदि आप अपना महापौर बना लेते हैं तो 130 एकड़ का पार्क बहुजन समाज पार्टी अपने बलबूते आप लोगों के सहारे इस नागपुर के अंदर बना सकती है। ये विश्वास मैं आप लोगों को देता हूं। आप सब लोग इकट्ठा होकर अपने वोटों को सही दिशा में डालकर आने वाले दिनों में मान्यवर साहब के सपनों को पूरा करने के लिए उनको सच्ची श्रद्धांजलि अर्पित करते हुए आप यहाँ पर अपना महापौर बनाओगे,